ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुर्मा. आपले सर्वांचे आवडते प्राध्यापक माननीय श्री वाघमोडी सर. या बरोबर ना. कधी बोलणार आज मला तर वाटतंय 4-8 दिवस झाले ही चर्चा चालली होती की आपल्याला सरांची भेट घ्यायची. गेल्या दिवाळीपासून बरेच आम्ही योग काढले पण योग नाही आला. आज योगायोग सगळेच जण एकत्र जमले, खूप आनंदमय. आता खरं सत्य सांगायचं म्हणजे सर बरं का, सकाळी सगळे 5 वाजता निघाल्यात आणि मनापासून सांगतोय कुणी जेवलं नाही. कुणी जेवलं नाही पण त्यांना आहे ना असं वाटतं की आपण 3 दिवसाचा आत्ता जेवलेगत वाटायला लागले. खूप आनंद इतका झाला की म्हणजे काय सांगतो, जे माहेरची ओढ असती जेव्हा नवरी गावाकडे जाते परत रिटर्न माहेरकडे परत फिरते, तशा पद्धतीने आज आमचे वडील म्हणजे तुम्ही आमचे गुरु वडीलच आहेत, आज भेटलं. खूप इतकं मन मोकळं झालं की असं न बोलणार सुद्धा बोलायला लागले. खरं खूप खूप छान, आम्हाला खूप आनंद झालं. त्याचं श्रेय याचं सगळं श्रेय सगळ्यांनाच आहे असं काय नाही. पण आपल्या गोकुळ आप्पांनी त्याचा सगळ्यांच्या विषयी खूप जिव्हाळा होता, खूप जिव्हाळा होता. तितकंच काही 12वी झाल्यानंतर तो मला जवळजवळ 10-15 वेळा भेटला होता. आणि इतकंच काही खोटं सांगत नाही, तो मला शोधत त्या वाटरमध्ये आला आणि त्याला काय माहीत कोण असतो, त्याला वाटरचा पत्ता मिळाला. वाटरला बसला त्यावेळेस मी साध्याच पत्र्याच्या शेडच्या घरामध्ये राहत होतो इरिगेशनच्या. खूप रमत गमत बसला, चर्चा केली, आपण असं करू, सरांना भेटायला जाऊ, हे करू ते करू, सगळे मिळू, ही त्याची चर्चा चालली होती. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि एकदा माझ्या शाळेत सारोळ्याला आला होता, सारोळ्यामध्ये शाळा होती, तिथं शोधत आलता. म्हणजे तो गप्प बसणारा प्राणी नाही, म्हणजे खूप त्याला आपल्याबद्दल आपुलकी वाटत होती. आता गोकुळ आप्पा तुला खरं सांगायचं म्हणजे मी सरांच्या पुढे सांगतो, त्यावेळेस आमची बाजू आहे थोडी कुमकवत होती. सत्य सांगतो कुमकवत होती आम्ही, म्हणजे तसं अस्थिरच होतो. आणि म्हणलं यार ह्याच्याबरोबर लागलं तर हा अजून कुमकुवत व्हायची म्हणजे. हा सत्य सांगतो, मनातलं सांगतो. थोडंसं वेळ तर अशी बाजू डिवाईड केली, पण हा माणूस काय गप नव्हता. परत मी पुढे त्याला कळलं निरेला आहे, लोणंदला भेटायला तिला मला म्हणजे सांगा, त्याने त्याची जिद्द सोडली नाही. आणि शेवटी त्याचंही ते नंबरही कुठं सापडा मला, त्याला भेटायचे. त्याची मावशी नेमकी ज्या गावात मी नोकरी करतो तिथंच होती, त्याने तो योग साधला. खूप म्हणजे मायाळू प्रेमाळू इतका जबरदस्त माणूस आहे ना, खूप चांगला आहे सर. तुमच्या आठवणा क्षणोक्षणी काढणार माणूस आहे, म्हणजे सगळेच काढतात. आज मी सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो की इथं मोठ्या मोठ्या उद्देशाने इथं आलेली. आज जणू काय म्हटलं की स्वर्ग जिंकल्यागत प्रत्येकाला वाटतोय. खूप आहे ते ऋणानुबंध तुम्ही निर्माण केलं, कारण तुमची तळमळ, तुमची जिद्द, तुमचा स्वभाव हा त्याला कारणीभूत आहे. तुम्ही नुकतंच नोकरीला लागला होता. आता नोकरीचं आम्हाला काय त्यातलं माहीत नव्हतं, पण नोकरीला तुम्ही लागला होता. पण तुम्ही आहे ना त्यावेळेस माझी चिपोरं म्हणून बघत होता. आणि त्यात दर दिवसात मी आज तेच काम करतोय. आज सुद्धा आहे ना मी माझ्या वर्गात गेलो, तुमचेच मी त्या पाठीमागे तुम्हाला पाठवलं ती पोस्ट, त्याच पद्धतीने माझ्या वर्गातली पोरं माझीच, आई वडील मीच, हे तत्व धरून मी काम करतो. माझी पोरं स्कॉलरशिपला लागली, विविध स्पर्धेमध्ये पण चांगल्या पद्धतीने गाजली. मला सलग आता सांगू नाही, मनात राहत नाही, तुमच्या कृपेने मला सलग 3 वेळा आदर्श गुणवंत पुरस्कार मिळाला. सलग त्यातला एक माझी निवड झाली, म्हणजे सगळं फायनल टेस्टिंग केली. सेकंड माझी स्कॉलरशिपला म्हणून लागली, 4थीची 7वीची लागली, त्याचा पुरस्कार मिळाला. त्याचं सगळं श्रेय ते सगळं गुरु तुमच्यापासून. त्या सगळ्याची साथ आहे ती तुमची, सगळ्याची साथ आहे. माझी परिस्थिती सगळ्या बांधवांना माहिती आहे, संदीपला असं सगळ्यांना माहीत असेल.
मी कधीच मोठेपणा घेत नाही. आजही आलोय ना, तुम्ही सगळे मोठे. मला लहानात लहान होण्याची खूप आवड आहे. कधी कधी आमचा गोकुळ म्हणतो, अरे तू पांढरी कपडे घालतो आता बदल. मी पोत्यावर झोपलेलो आहे सर, दीडला असताना. मी पोतं कधीच सोडणार नाही. आणि खूप तळमळीने शिकवलेली सरांनी. आणि गोकुळनी काय केलं, एक दिवस आत्ता प्रजासत्ताक दिन होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सहज म्हणला कुठे आहे, म्हणलं ह्याच्यामध्ये 26 जानेवारी चालली. आणि नेमका योगा आणि ते व्हिडिओ होता, तो व्हिडिओ टाकला. त्याच्यामध्ये मी पांढरे कपडे घातले. म्हणला तू असाच पाहिजे. गोकुळ मला वाटत होतं आता चाललंय लय भारी दिसावं नाही, मी कपडे आत्ता आणले गाडीत ती पांढरे कपडे आत्ता आहे. तू म्हणलं ना, पण मला साधं राहायचं म्हणून आपलं म्हणलं साधंच यायचं, साधेपणा सोडायचा नाही. सगळ्यांशी नम्र राहायचं. माझ्या गुरुने शिकवलेले, म्हणजे माझे गुरु म्हणजे तुमचे गुरु, तुम्हाला सर्वांना. आणि खरंच सर सांगतो, असा वर्ग मी पण शिक्षण केलं, जिंदगी दुसरा नाही. लय साधी सरळ पोरं आमची. त्यामुळे ते इतक्या सुसंस्कृत आहेत, खूप सुसंस्कृत आहेत. म्हणजे आज त्यांचा जो खरं कसं आहे, त्यांच्या पहिल्यांदा आपल्या पतीला जिंकायचं असतं, तेव्हा संसार चालतो. अतिशय चांगल्या पद्धतीने संसार त्यांचे चाललेले आहेत. ही खरं त्यांची जिद्द आहे, संस्कार. आणि आमचं नेहमी मला वाटतंय रोहिणी म्हणजे त्यांची बोलणं होतं, माणसाच्या आयुष्यात शिस्त, शिक्षण आणि संस्कार या 3 गोष्टी असल्या ना, आयुष्यात ब्रह्मदेव सुद्धा आणू शकत नाही. ब्रह्मदेव सुद्धा आणू शकत नाही. आणि तीच गोष्ट झाली. आणि माझं तीच वाक्य आहे, माझ्या पालकांना तीच विचारायचं की सर काय, मला काय नको, तुमच्या पोरांनी काय करतं ते काय नको, मला फक्त शिस्त, संस्कार आणि शिक्षण, अभ्यास एवढंच पाहिजे. आणि ते पाऊल ठेवून आज मी चाललोय. तुमचा आशीर्वाद आहे, सर्व गुरुवाऱ्यांचा आशीर्वाद आहे. आणि चांगलं आहे, ही मी माझं मनोगत करतो. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, ही हसरी मुलगी आमची सर्व कधी जाऊ माझ्या स्वप्नात सुद्धा दिसते की पुढे झाली हस. आणि तिच्या बरोबर असणारी आमची अलका, तिचं ते स्टॉप कर्स असायचा, आठवते चांगलं. हुशार मुलगी. आणि विशेष म्हणजे ना, ती आता माझ्याच गावातली. तिला बहीण म्हणू का वहिनी म्हणू, आता मला प्रश्न पडला. आता नाही का बहीण नाही म्हणायचं आता. काल आपल्या मैत्रिणी होत्या, ऐका, काल आपल्या मैत्रिणी होत्या ना, आज त्यांच्या मिस्टरांना आपल्याला दाजी म्हणायला लागतंय. म्हणजे त्या पण झाल्या, काल पण होत्या मैत्रिणी होत्या, काल शाळेत मैत्रिणी होत्या, आज कोण आहे, आज बहिणी झाल्या. संस्कृती त्याच्यावर पण बोलतो. त्या मंगल ताई खूप जिद्दी, त्यांनी सुद्धा शिक्षण खात्यात चांगला अनुभव घेतलेला आहे. खूप म्हणजे त्यांची चर्चा झाली, खूप तळमळी होत्या. इंग्लिश मीडियमला चांगल्या पद्धतीने त्यांचे सांगितलं की ते सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावच्या चित्रशिव, म्हणजे त्यांच्याच कुळातच गेलेल्या आहेत त्या घराशी माझा खूप संबंध आहे बरं का. तुमची देवशी कंपनी सांगितलं, तुमच्या जावयाने ओळख सांगितली, त्या सारोळ्याच्या परिसरात असल्यामुळे ओळख दिसेल. वर्षात आहे, मी आता ओळखच देतो थोडक्यात. त्या पण खूप गुणवंत आहेत. त्यांच्याशी सुद्धा बोलायला मला काय डेअरिंग होत नव्हतं, पण योगाने त्यांचा मुक्काम तुमच्या घरी झाला बरोबर. आणि कॉन्सफरवर हे बोलत होते, बोलल्या चांगल्या, खूप चांगल्या बोलल्या, चांगले आहेत, जिद्दी आहेत. त्यानंतर खरंच शांत स्वभावाच्या आपल्या उर्मिला ताई, खूप शांत बोलायचं. मला तर प्रश्न पडले का आजारी आहेत का काय, आधी काय म्हणावं म्हणलं, बोलतच नाही. आणि त्यांचं प्रासादिक चांगला चाललेले देऊ गावचे, खूप म्हणजे योगायोग आहे त्यांचं सुद्धा आहे ना, खूप चांगला योग आहे देऊमध्ये. त्यांचे मिस्टर सुद्धा हे होते, एक सर्व्हिसमेन्स होते आमच्या आप्पांसारखे, कष्ट होते, जिद्द होते. आता खरं सांगायचं म्हणजे दुपारची वेळ होती, जेवणाची सुट्टी होती, मला एक फोन आला आणि फोन आला बंद झाला, परत फोन आला परत बंद झाला. म्हणजे कोण मिस कॉल करते. मग मी फोन केला, तेव्हा त्या बोलल्या मी अशा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही त्या काळात 17-18 वर्षाच्या जवळ होतो.
पण नंतर किती वर्षाने आलो, 33 वर्षाने आलो, तरी पण आमच्याबद्दल एकमेकाबद्दल आदर होता. पोराशी बोलू का नाही, पुरीशी बोलू का नाही. ही सत्य उदाहरण आहे. खूप चांगल्या स्वभावाने आहेत आणि धार्मिक आहेत खूप चांगल्या पद्धतीने. कारण शेवटी किती काय केलं, शेवटी आपल्याला धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे, धर्मच आपल्याला टिकावतो. त्यानंतर आमचे संजय भाऊ अक्षी मन मोकळे. हसवायचं काम करतो एक नंबर. हसवायचं नाही, मी सांगतो त्यांचा सारखा माणूस म्हणजे प्रत्येकात हे असतं. अरे मला जवळच पाहिजे. त्या दिवशी योगा वेळ आलतो तेव्हा ह्याच्यामध्ये आणि परत माघारी जाताना गोकुळा म्हणलं मी चालतो. गोकुळा म्हणलं अरे मला काही तिकडे बोलला ड्युटी आहे, मला काही इकडे येता यायचं नाही. म्हणलं काय करायचं, म्हणलं मुक्काम म्हणलं मी तिकडून येतो संध्याकाळी पाठी. आता पाठी होते समजलं की ह्यानी ह्याच्याशी बोलला, ह्यानी लगेच तिथं फोन पुढे गेला की नाही माघारी लगेच यायचं आणि आज जेवण करून जायचं. अरे नको, उद्या शनिवारी सकाळची शाळा आहे, जाऊ द्या मला. आणि कालच्याला तुम्हाला कुठं नाही सांगत, 6 वाजल्यापासून माणसाने सतत फोन, कुठं आलाय, कसा आलाय, व्यवस्थित येत आहे का, तुम्हाला तिथला मार्ग माहित नाही, तळमळीने. आणि खरं सांगतो तळमळीने मी घरी जेवून आलो होतो, पण त्या माणसाच्या समाधानासाठी मी परत घरी जेवलो त्यांच्या. आणि आम्हाला जायचं होतं दोघींच्या इथं, पण ह्यांनी निरोप दिल्यामुळे गोकुळून आम्ही तो मार्ग नाही. पण तुम्ही बोलावलं तरी जा ना मग आता बोलावलं तर बरं आत्ताच सांगते सगळे या. आजच आमंत्रण देऊ. काळजी करू नको, उद्या सुट्टी परत टाकतो, परवा दिवशी सुट्टी आहे शिवजयंती. 3 दिवस आपण सगळ्याच्या घरी जाऊ. नको सुट्टी नाही गाडीत हा. त्यानंतर आमचे संदीप भाऊ अतिशय हुशार माणूस, खूप चांगलं. आणि पंचायत आपल्या ह्याच्यामध्ये भूमी अभिलेखमध्ये काम करतात. जबरदस्त त्यांची वचक आहे. आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलो. मला ते संदीप पटले ना की थोडे आम्ही सगळे काकळच होतात, नंतर जाड झालं की आज काय करायचं तर तुम्हाला चांगलं आठवतं त्याच्या गळ्यामध्ये एक सोन्याचा ताईत असायचा काय मोठा, ते बदाम होता. मला तो आठवतोय, पूर्ण आठवतोय. इन्शर्ट केलेला असायचा, गिरवा शर्ट असायचा, लाईटिंगचा आता चैन असं. अरे तू सोन्याशिवाय राहतो तर सोनं कुणी बोलले नेलं. जाऊ दे. असू द्या, खूप बुद्धिमान आहे. राजू बद्दल तर बोलायचं तर खूप कष्टाळू माणूस, जिद्दी. आणि दोघं एकाच शेतात राहतात. म्हणजे बघा सर, जसं दोघींचा उल्लेख केला तसं त्या दोघांचा उल्लेख करावा लागेल. आपण एकत्रच एकत्र अजून एक जोडी आहे, पण त्या जोडीमध्ये नाही थोडी गोडी. दत्ता कटके आणि संजय कटके. त्या दोघांच्यात आता ती गोडी आता आम्ही केली. रात्री एक फोन केला की लगेच गडी आला. पण तुला कसं काय आला? बोललो तोही आपलाच आहे. सांगताना मला जयाबाईला पण म्हणलं होतं मी की आपला दुश्मन असला तरी ना शेवटच्या क्षणी तर वाईट वाटलं पाहिजे. आणि आपण केलं ते चुकीचं केलं. दुश्मनावर पण प्रेम करायचं. दुश्मन जिंकला ना सर्वस्व. त्यानंतर आता ही तुमची काय एवढे मला परिचय सांगायचा येत नाही. हा आमच्या मागची काय संतोषजी गिरमे, चांगलं त्यांचं वक्त आल्यानेच पाहिलं. प्रभुत्व आहे, चांगलं काम केलं. म्हणजे तुम्हाला सांगतो तुमच्या हाताचा एकही पोरका फेल गेला नाही. हा ती मला एकाची गाडी घ्यायची, ती खळदकर म्हणून आहे. लग्न झालं नाही विठ्ठल खळदकर. त्या विठ्ठलाला मला भेटायचे. हा कडी बसेला रोज मला भेटणार. तर संतोषित म्हणजे त्यांनी त्यांची डेव्हलपमेंट केली, चांगल्या पद्धतीने केली. त्यांचं वक्तृत्वही चांगलं मला आवडलं. पर्सनॅलिटी जबरदस्त आहे. हे सगळं श्रेय गुरुवार यांच्याकडे जातं. त्यानंतर आता तुमचा आप्पा काळे, आम्ही काळे तिघं पण काळे. फक्त आडनावाने काळेवर करण्याचं तुम्हाला त्यावेळेस आम्ही कॉलेजला असताना माझा चुलत्यांचा केबलचा बिझनेस होता. आम्ही
फक्त हे दप्तर वगैरे तिथे ठेवायचे, म्हणजे पुस्तक वयाच होते दोनच दोन. लय होतं नेत कधी. डॉक्टर तिथं ठेवायचं आणि मॅच बघायला टीव्ही बघायला आमच्या रूमवर असायचं. आणि ते झालं त्यांच्या यात्रेच्या वेळेस आम्ही सासवडवरनं चालत सोनवडी ह्याच्याकडे जायचं, त्याच्याकडून अनिल काळेकडे जायचं, अनिल काळे शेजारीच त्याच्या, तिथून मग ह्याच्या पठारावर डोंगरांनी चालत पठारावर ह्या दोघांच्याकडे अहो, जायचं. ते तिथं आणि शेवट मुक्काम तिथं करायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडायला परत मला सासवडला यायची. तिथं गंमत ती मोठी आता मी गंमत एकटाच सासवडचा होतो. तिथं गंमत मोठी होती. त्याचं प्रेम वेगळंच होतं सर बरं का. हा आता काळ्यांच्या बाबतीत तर बोलायचं काहीच नाही. त्यांचं अर्णव काळे पण ते खरे सोनेचे. खूप प्रेमळ. अहो धृतराष्ट्राला सांगणारा जी माहिती न दिसणारी माहिती, तो आमचा मित्र नाही ना आला, संजय काळे आजारी पडला, त्यांनी सांगितलं बाबा. तो पण खूप अभ्यासू माणूस आहे. चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केले, पोरं चांगल्या पद्धतीने शिकवले, चांगलं झालेलं. आणि मला वाटतंय बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांची ओळख चांगल्या पद्धतीने सांगितली. फक्त आता कोण जॉबला असेल बोलू. ते फक्त सांगा, म्हणजे का सांगते. की प्रत्येकाला कुठं ना कुठं हो. कोणच्या नावांच्या माध्यमातून बरं, बरं. चालतंय. काही गरज लागेल तर चालतंय. ती होऊ शकते. चालतंय. हा. आणि पुरंदर तालुक्यामध्ये किंवा सासवड नगरपालिका हद्दीमध्ये कुणाला काही विषय असेल, काही अडचण असतील तरी मला कधीही फोन केला नाही नक्की तरी काय नक्की अडचण नाही. नक्की नक्की. आता तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मागच्या सर. टर्मला 5 वर्ष म्हणजे नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून होतो. अरे वा, छानच आणि आम्ही. आताही तिथं बऱ्यापैकी थोडक्यात आहे ना, हा थांबा 2 मिनिटं बोलतो मी तुमच्या विषयी, तेच विषयावर बोलतो. त्यांनी सांगितलं आम्ही सांगतो हा. थोडंसं. थांबा 2 मिनिटं सगळं सांगू. हा. मी एकदा बसतो ना की मग हे होईल, तर मग माझं ततन मम होईल. नाही, ह्याच्यात तर चालू मध्येच त्या विषय नाही, मी उभं आहे, मला एकदा बसू द्या. बसल्यावर गप्पा मारता येतात. खाली बसू उभं राहिले ना, तुम्हाला माहित नाही एवढं मनात जिंकता येत नाही. लय अवघड आहे. उभं राहायचंच नसतं. किंग नाही बनायचं, किंग मेकर बनायचं. आहे, माझा पेशा वेगळा आहे, सगळं धरून चालायला लागतं. मी आधीच म्हणलं होतं, तुमचं चुकलं तरी तुम्ही माफ आहे, आमच्याकडे थोडी चुकलं ना तुला मास्तरनी मास्तरचं उद करायला एवढी पोरं शिकल्यात. म्हणजे सासू सासरे तुझ्या मास्तरने शिकवलं का, तुझ्या आईने शिकवलं का, बापाने, म्हणजे तिसरा गुरु सांगताना सांगितलं मी पहिल्यांदा, हे सगळं गुरुकडे असतं. मला सुद्धा आता तसं मला खोटं नाही सांगत, सारोळ्यामध्ये पण गेलो त्यावेळेस येतो तुम्हाला सांगतो, ते पोरांना मारायचो आपण, पोरं तयार झाली पाहिजेत केली. मला शिवी देत असेल, खूप शिवाय देत असतात, पण तीच पोरं आता म्हणतात तुमच्यामुळे ते झालं आम्हाला चांगलं कल्याण झालं. आता येतात हे जाधव साहेब आहेत, त्यांनी ऐकलं माझ्या विद्यार्थ्याचं पालकाचं, मला पण नंबर माहीत होतं त्या, त्यांनीच ऐकलं म्हणून. आणि एक सुद्धा बेकाशी माझी फेल गेली सर, म्हणजे कारण गर्वाने सांगत नाही आणि सांगणं हे माझं कर्तव्य आहे, कारण माझ्या गुरुपर्यंत पोहोचले की त्यांना तो आनंद द्विगुणित 100% होऊ शकतो. खूप छान अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जमलेलो आहे, सगळ्यांची ओळख सांगितलेलीच मी. पण सर जोपर्यंत आम्ही तोपर्यंत आज म्हणायच लागेल विठ्ठला पांडुरंग, तोपर्यंत आम्ही काय विसरू शकत नाही. खूप आपली ताटातूट झाली, गोकुळणी जवळ आली, सगळ्यांनी जवळ आली. माझे काय मला तर नाही त्याने आग्रह केला, अरे म्हणलं ही नोकरी बाबा, नोकरीमध्ये लय अडचणी असतात, सुट्टी घ्यायचं म्हणलं तर शेजारचा म्हणतो मला पाहिजे त्याला पाहिजे, तुला ही माहीत नाही, जिथं जाऊ तिथं बावकी असते. मी नाही सर बावकी बिवकी चालवलं, मी सगळ्याला एकच धरून चालतो. पण असतं मनातल्या मनात, माणूस तोंडा बोलतं पाठीमागाही करतं. म्हणून म्हटलं बाबा मी हे नियममध्ये, माझा नियम मी कधी सोडणार नाही, नियम सोडला की यम आला. म्हणून म्हणलं मी माझा नियम सोडणार नाही, मी माझ्या कर्तव्याशी मी प्रामाणिक राहणार. आपण जाऊ इलेक्शन झालं, कधी तयार झाला, कार कधी पण सुट्टी म्हणलं तयार झाला, म्हणलं कसं जायचं, कसं जाय म्हणलं चालत जाऊ, गाडीवर जाऊ, ट्रकवर जाऊ, पण जायचं. मग बुलेट कुणाची, बुलेट कुणाची, कसं तरी जाऊ, तुझे समाधान करू, आपण 2 जण जाऊ. त्यांना पण म्हणलं होतं रोहिणीताईला, आम्ही 2 जण जाणार आहे, मग आपण नंतर सगळे पण पुन्हा जाऊ. तर आम्ही आजपर्यंत तिथं पोचलो. अतिशय प्रवास सुखाचा आहे. मधल्या काळात दगदग झाली, नवीन थोडं तुमच्यापासून आलिप्त झाल्यापासून लगेच नोकऱ्या काय लागत नव्हत्या, लागली, प्रयत्न केला, यशस्वी झालो, जिद्दीने झालो. आता तुम्ही मला परिचय द्यायचा तर माझा परिचय देऊन सांगतो मी. माझे वडील तुम्ही पाहिलेले, त्यांची संभाषण केले, आईशी संभाषण केले, बहिणीची संभाषण केले, भावाशी संभाषण केले. अतिशय आनंदात सर आले होते. त्याच दिवसात आले ते, हुरडाचा का हुरडा बिरडा मस्तपैकी खाऊन गेले, सरांना खूप आवडला. म्हणजे
माझा परिचय अशा पद्धतीने. परत मी काय केलं पुढं इकडे जॉब लावलो. पहिला हायस्कूलला होतो, हायस्कूलला जॉब लावतो. हायस्कूलमध्ये चांगले अनुभव आले आणि नंतर मग मी माझी निवड मंडळामार्फत डायरेक्ट इकडं निवड मंडळामार्फत झाली. अभ्यास करावा लागला, झालो मी यशस्वी. 0 रुपये देता कामाला लागलो. ही तुमची आशीर्वाद. नाही तर आम्हाला नोकरी नसती लागली ना, आता तुम्हाला सांगतो हे बेकार झाला असतो सर. गुरं वळायला लागले. नाही पहिले माझ्या जवळ गुरं तरी नाही, गुरं पण थांबून देत नव्हते. नंतर 2000 साली माझा विवाह झाला. शिवरीची पांढरण कामटे त्यांच्या कन्येशी झाला. त्यांचं नाव सुनंदा होतं. होतं सांगतो काय माहिती, जुन्या लोकांना लग्न नाही जमत म्हणून त्यांनी नाव वाढवलं. कारण मी काय होतं, मला काय पगार एवढा नव्हता आणि लग्न काय करायचं नव्हतं. आपण पगाराशिवाय कोण कुत्र विचारायचं. तर आपल्या त्याच्यामध्ये ते लग्न झाले. शिवडीत जात नव्हतं ना मध्ये, शिवडीत जात नव्हतं ना पहिलं. बरोबर नाही बरोबर ते म्हणतात, ते पण आहे बरोबर. तसं बोलत नाही, माणूस सांगत नाही. नाही ते पण सांगतो. हा तेच बरोबर आहे. त्यांनी सांगतो काय अंतर्गत जवळ लागतो. माझा आजोळी सापडले आणि मी बेलसरला होतो आणि मंडळी शिवरीची, असं काहीतरी संबंध. असेल काहीतरी. पुढं सगळ्याच गोष्टी काढून सांगायला लावून जाऊ. तुम्ही काय करता, ब्रेक घेता. गिरमे साहेब, तुम्ही कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मोकळे. तुम्ही पुढाऱ्यात राहणार, समाजात राहणार, सगळेच राहणार. आम्ही पुढाऱ्यात गेलं आचारसंहितेचा भंग. समजलं. समाजात बसलं तो त्याला धरतोय, आम्हाला धरत नाही. नाकाच्या सरळ रेषेत चालायचं असतं. लय अवघड काम आहे. आपण बोलतो मास्तरवाले पगार आहे, लय पगार आहे. कधी कधी असं वाटतं की पगार कमी असला ना ताप नसलेला सगळ्यात उत्तम आहे. पण असो, बोललो मी माझ्या मनमोकळे सर. तुमचं कौतुक खूप करायचं. तुमच्या लहानपणीची सगळ्या आठवणी सांगतो. तुम्ही जी यायचा, तुमची डेअरिंग होती, वर्गात जी एंट्री करायची होती, ते हातात पुस्तक अजूनही डोळ्यासमोर दिसतंय. ती अशी उडी मारून त्या स्टेजवर येण्याची सिस्टीम दिसती. तुमची शिकवण्याची पद्धत आठवती. आपल्याला अकाउंटला 7 चॅप्टर होते, 7 क्वेश्चन यायचे, हे आठवतात. सगळं सांगितलं. मग अशी सगळं बुजळणी करून सांगितले. तुम्हाला कधी न विसरणारी अशी गोष्ट. अभ्यास केला, खात्री नव्हती की बाबा आपण एवढं होईल. पण डिस्टिंक्शन म्हणजे त्यावेळेस मेरिटमध्ये आलो. मेरिटमध्ये आलो, सरांची पुण्य आहे. आणि योगाने मग सगळ्याच गोष्टी साधून गेल्या. आता जे मगाचा मुद्दा होता, सरांचं कसं जिद्द होती. जे आता आपण जे डिग्री पाहिल्या, मला सरांनी एक पुस्तक दिलेले, ते म्हणजे स्वामी विवेकानंदाचं. मुद्दा तुमचा आलेला आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण दिलं, ते शिकागोच्या शिखर परिषदेला गेले होते. त्यावेळेस अख्ख्या जगाचं मत जिंकून घेतलं होतं. त्यावेळेस ते बोलले होते, सगळेच म्हणायचे माय जेंटल्स फ्रेंड्स, आहे का नाही. पण त्या ठिकाणी आपल्या विवेकानंदाने एकच शब्द बोलला, माझ्या सर्व बंधू बहिणी. म्हणून संजय भाऊ माझ्या ज्या मैत्रिणी कुणीच नाहीत, माझ्या सगळ्या बहिणी आहेत. हे मी अजून जपले. माझ्या वर्गात शाळेत मी ते शिकवतो. मैत्रीण नाही, सगळ्या माझ्या बहिणी आहेत. माझी मैत्रीण असेल ती माझी फक्त स्वादामीन, त्याशिवाय मैत्रीण दुसरं कोण नाही. त्यामुळं मला बऱ्याच वेळा म्हणल्या, आमच्या ह्या सुद्धा म्हणल्या, मंगलताई म्हणल्या, अरे तू तुला कशा आवाजाव का बोलतो, आम्ही काय लय मोठे आहे का. नाही म्हणलं, मान हा आम्हीच द्यायचा असतो. आम्ही जर मान दिला तरच सगळ्यांचा सन्मान आहे. म्हणून आरोप नको. गोकुळचा फोन आला, तुका म्हणला, गोकुळ म्हणला, अरे असं कशाला बोलतोस तू. आवाजाव बोलता दाखवायचं, असं कशाला बोलतो. नाही आवाजावर बोलतात. आता हे सगळ्या मुली काय म्हणतात, वर्षा 2 मिनिटं तुम्ही भरपूर बोला. मग असं ही होतं. मग ती काय होतं, दिवाळी वर्षा पण मला म्हणली किती फरक पडतो. म्हणल्या, अहो तुम्ही असं आवाजाव करतात. अहो मला जी सवय लागली ना म्हणलं, त्या इकडे अध्यापक विद्यालयात, अहो मला सगळ्या मुलीच आहे म्हणलं, त्यांना सगळ्यांना आवाजाव बोलूशी वाटतं, लहान मुलांना सुद्धा. माझं लग्न झालं तर माझ्या मंडळीला सुद्धा मी वर्षभर आवाजाव बोलत होतो.
म्हणजे सांगायचं काय संस्कार असतात ते संस्कार आपण जपायचे असतात, शिस्त आपण जपायचे असतात. हे सगळं आपलंही आपणच जे केलं तर मी मागाशीही बोललो होतो की दुश्मन असला तरी तो दुश्मनापुरताच ठेवायचा, आपली मैत्रीच ठेवायची त्याच्याशी. जगात कुणी काय बरोबर घेऊन जात नाही हो, कुणी काय बरोबर घेऊन जात नाही. शेवटी कोट्यवधी कर अब्जावधी करू द्या सगळे का ठेवतं. ही आज ही आहे ना ही मरस्तवर डोळ्यासमोर दिसणारं दृश्य आहे सर. ज्या दिवशी आपण संपल त्यावेळेस हे दृश्य संपल. खूप चांगले असं वाटतंय आणि ही सगळी पुण्य आहे ना, म्हणून आज तुमचा चिरंजीव अजय ॲडव्होकेट आहे आणि 100% आमच्या शुभेच्छा तुझ्या जमिनीला. हा आणि कन्या सुद्धा डॉक्टर आहे. तिला तर मी खेळवली बरं का, मग अशी सांगितलं लहान होती सरांचीत जायचो, असं परक नव्हतं. सरांची तर असं आनंदाचे 2 दरवाजे असायचे, दुधाचा व्यवसाय करतो, मस्त जायचो आतमध्ये. मला म्हणायचे आता तू अभ्यासाला लाग बाबा. त्या आता सांगितलं त्या खोलीमध्ये जाऊन आम्ही अभ्यास करायचो, खूप चांगलं वाटायचं. हे सगळं कसं आहे मूळ आहेत ना, मूळ चांगलं झालं ना हे वेगळं चांगलं असतं. पाया भक्कम पाहिजे तेव्हा इमारत चांगली होती. सर मधल्या काळामध्ये माझं थोडं शिक्षण तुटलं, पण मनाला असं वाटायचं सर मला म्हणायचे असं तसं. तुम्हाला सांगतो मी माझं एज्युकेशन पूर्ण केलं, परत डबल MA देऊन टाकलं. काही नाही गरज म्हणलं. मग सांगितलं त्या शाळेमध्ये फलटणच्या त्या माळोजी विद्यालयामध्ये परत MA देऊन टाकलं दुसऱ्यांदा आणि मग शिकत राहिलो. माणूस तुम्ही एक सांगितलं अजन्म विद्यार्थी असतो आणि खूप छान पद्धतीने आता लवकरच डॉक्टरेटचा प्रयत्न करतोय मी. तुमचा आशीर्वाद असू द्या आणि सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. काही चुकलं असेल तर क्षमस्व बोलतो. माझे 2 मित्र का बोलत नाहीत मला चिंता लागली. कदाचित ते फिरून ते माझे काय चुकले त्याचे टोमणे मारतील ती मला भीती वाटायला लागली. धन्यवाद सर. सगळ्यांची आठवणी कधीच विसरणार नाही. त्या दिवशी जाता जाता गोकुळच्या इकडे चाललो होतो आणि नेमकं तिथं गेलो. तुमच्या घराची तिथं शूटिंग काढली पाडलेली आणि ते तुम्हाला पाठवायची होती, पण तुम्ही असं सांगितलं मी नाही पाठवलं. तर ते एक आठवण आहे आपली. म्हणजे कसं आहे असं आहे तसं नाही. काय माहितीये का सगळं जाईल पण आठवणी कायम राहतील. आठवणी कधी त्यांचा कोणाच्या परत बांधा होईल विस्मरण करता येणार नाही. आठवणी कधीच विस्मरण करता नाही. आपण म्हणायचो अशी पाखरे येते आणि निघून जाते, पण आपली तशी पाखरे नाहीत. आपली पाखरे आपल्या घरच्याकडे आलेली आणि आपल्या आई म्हणजेच गुरूंचे घेते म्हणजे मोठा योगी. आपल्या आईवडिलांनंतर तुमचाच अधिकार मोठा आहे, मोठा योगायोग आहे. आणि शेवटी आमच्या गोकुळचं एक वाक्य मला नेहमीच आठवतं. म्हणला तू काय पण कर, काय ऋणानुबंधाच्या जेथून पडल्या गाठी भेटीत दृष्टता मोठी. ही माझ्याकडून ऐकण्यापेक्षा आमच्या गोकुळकडून ऐका. ही गोट खूप मोठे. आमचे 2 वर्षांनी लहान असलेले बांधव सुद्धा भेटले. त्यांची ओळख नव्हती, पाळत नव्हती, पण ते आमच्यात पण मिसळले. खूप त्यांचंही कौतुक. धन्यवाद. आता काय करायचं आपण जवळजवळ आम्ही तर 50 झालेलो. तुम्ही काय तर थोडं मायनस मध्ये असताल. नाही मी 51 मी 52. आता माणसाच्या लाईफ मध्ये जे संशोधनात झाले आपल्या आयुष्याची फक्त 67 ते 68 वर्ष जगू शकतो. म्हणजे आपण 17-18 वर्षाच्या दरम्यान. मग आता आपण काय कमवायचं हे गोकुळकडून शिकायचं. आपण फक्त मित्र कमवायचे. सर 2 मिनिट. आपण काय कमवायचं आणि काय ठेवायचं. शेवटी सांगितलं काही राहत नाही. भिकारी सुद्धा जगतो. लमान लोक रस्त्याने कामं करतात पण आयुष्यभर निरोगी राहतात, सुखाने राहतात. ह्याच गोष्टी आम्ही शिकतो. माझा तो भाऊ आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं. मला येता येता आमची अलकाताई सुद्धा म्हणली अरे जरा माणसात आहे बाबा. आईला म्हणलं आता खरंच मी काय जनावर आहे का काय तसं नाही, तू येतच मध्ये मला मध्ये बोलले की काहीतरी माझं होते. हा माणसाती म्हणलं आम्ही माणसातच आहे. माणसं कोणती
ती माणसं ही माणसं. आता मी सगळं काय गोकुळ आणि गोकुळला वचन दिलं होतं मी 12 जानेवारीला 12 डिसेंबरला कार्यक्रम झाला नाही, मी प्रत्येकाच्या घरी जाणार आहे. बरे त्यांनी मला नावं ठेवू काय हो, माझा जोडीदार गोकुळ असणार आहे, आमच्याकडे मोठी गाडी नसली तरी आम्ही साध्या गाडीवर येणार आणि येणार प्रत्येकाच्या घरी. कुणाला राग येऊ लोभ येऊ दर्शन घेणार, आम्हाला चहा सुद्धा नको, पण तुमचे सगळ्यांचे प्रेमाचे 2 शब्द आपुलकी आहो, तुम्हीच आमचे बंधू भगिनी. एवढं बोलून सांगतो सर, तुम्ही तर आम्हाला आयुष्यभर विसरणार नाही, पण आता तुमचं आयुष्य सुखसमृद्धीचे जाणारच आहे. पण आता तुम्ही काय करा, आमच्यासाठी काही दिवस जागा सोडा, आमच्याकडे या, आम्हाला खूप बरं वाटेल. हा एवढं बोलून मी बोलतो, जास्त काय बोलत नाही. बोलायला लागल्यावर तर ते आमचं मास्तर लोकांना परत लागत नाही. चालते, धन्यवाद.